पहलगाम हल्ला होऊन 10 दिवस लोटले, नुसता गडगडाटच. जो गरजते है वो बरसेंगे क्या? ठाकरे गटाच्या नेत्याचा मोदी सरकारवर प्रहार. जम्मू काश्मीरमधील पहलगाम येथे 22 एप्रिल रोजी झालेल्या भीषण दहशतवादी हल्ल्यानंतर आठवडा उलटूनही केंद्र सरकारकडून कोणतीही ठोस आणि निर्णायक कारवाई झालेली नाही. आमचा नुसता गडगडाटच, जो गरजते है वो बरसेंगे क्या, असा सवाल शिवसेना ठाकरे गटाचे नेते आणि माजी आमदार अनिल गोटे यांनी केला आहे. दहशतवाद्यांवर कारवाई संदर्भात तुम्ही वेळ आणि ठिकाण ठरवा अशी मोकळीक 3 दलप्रमुखांना देण्यात आल्याचं पंतप्रधानांनी जाहीर केले, पण प्रत्यक्षात ही घोषणामध्ये देशवासियांची फसवणूक आहे असा गंभीर आरोप त्यांनी केला आहे. अनिल गोटे पुढे म्हणाले की इंदिरा गांधींनी अशा प्रकारची वल्गना केली नव्हती. त्यांनी थेट निर्णायक निर्णय घेतले. आजचं नेतृत्व मात्र जाहिरातबाजी, आत्मप्रशंसा, श्रेयासाठी ओळखलं जातंय. देशभरात वृत्तपत्र आणि वाहिन्या अजूनही फक्त सरकारचं समर्थन करत आहेत. पहलगाम हल्ल्यात शहीद झालेल्या नागरिकांच्या कुटुंबियांना राज्य सरकारने दिलेली आर्थिक मदत अपुरी असून अशा प्रसंगी राजकीय आरोप प्रत्यारोप न करता सरकारने निर्णायक कृती करणे गरजेचे आहे, अशी अपेक्षा अनिल गोटे यांनी व्यक्त केली आहे. तर आज सोशल मीडियावर ट्रेंड सुरू होत आहेत. भाषणात शाब्दिक युद्ध चालतंय, पण वास्तवात काहीच घडत नाही. अशा घटनांनंतर राजकीय ठिकाणं करता निर्णायक कृती झाली पाहिजे, असेही अनिल गोटे यांनी म्हटलं आहे. ब्युरो रिपोर्ट, SBN मराठी, मुंबई.